स्टॅटिक ॲट्रिब्यूट आणि इन्स्टन्स ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतं हे बघणार आहोत. सो पहिल्यांदा स्टॅटिक ॲट्रिब्यूट म्हणजेच क्लास ॲट्रिब्यूट असंही म्हणतात. सो जी स्टॅटिक ॲट्रिब्यूट असते ती एका एंटायर क्लाससाठी असते. ती कुठल्याही एका क्लासच्या ऑब्जेक्टसाठी किंवा इन्स्टन्ससाठी डिफाईन केलेली नसते. आणि जे इन्स्टन्स ॲट्रिब्यूट असते ती त्या क्लासच्या स्पेसिफिक एका ऑब्जेक्टसाठी किंवा एका इन्स्टन्ससाठी असते. आपण हे विथ एक्झाम्पल बघूया आता. फॉर एक्झाम्पल लेट्स डिफाईन अ क्लास कार. आता ह्या क्लाससाठी आपण एक स्टॅटिक ॲट्रिब्यूट डिफाईन करूया, टोटल कार्स, आणि ही 0ला इनिशिएट करूया. सो ही आपण कार ह्या क्लाससाठी एक स्टॅटिक ॲट्रिब्यूट इथं डिफाईन केली किंवा इनिशियलाइज केली. आता कन्स्ट्रक्टर मेथड म्हणजेच इनिट किंवा त्याला इनिशियलायझर मेथड असे म्हणतात, ती डिफाईन करायची. सो कारसाठी आपण ब्रँड आणि मॉडेल हे 2 पॅरामीटर डिफाईन करणार आहोत. सो सेल्फ डॉट ब्रँड is brand and self dot model is model. सो सेल्फ डॉट ब्रँड आणि सेल्फ डॉट मॉडेल हे ह्या 2 इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहेत. सो ह्या इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहेत त्या आपण आपल्या कन्स्ट्रक्टर मेथड म्हणजे इनिट मेथडच्या आत डिफाईन केल्या आहेत. वेरॅज जी स्टॅटिक ॲट्रिब्यूट आहे टोटल कार्स ही आपण क्लास लेवलला डिफाईन केलेली आहे. आता जर मला ही ॲक्सेस करायची आहे स्टॅटिक ॲट्रिब्यूट, तर पहिल्यांदा क्लासचं नाव कार्स डॉट स्टॅटिक ॲट्रिब्यूट नेम विच इज टोटल कार्स, आणि ह्या क्लासचा कार्स या क्लासचा ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट होईल तर त्यावेळी मला हा टोटल कार्सचा काउंट 1नी वाढवायचा आहे. सो प्लस इक्वल टू 1. ओके. सो टोटल कार्स ही स्टॅटिक ॲट्रिब्यूट आहे जी आपण एका क्लास लेवलला डिफाईन केली आणि ही ह्या एंटायर कार क्लाससाठी आहे. आणि सेल्फ डॉट ब्रँड आणि सेल्फ डॉट मॉडेल ह्या इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहेत आणि ह्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगळ्या असतील, ऑब्जेक्ट स्पेसिफिक असतील. हा स्टॅटिक ॲट्रिब्यूट आणि इन्स्टन्स ॲट्रिब्यूटमधला डिफरन्स आहे. सो आपण ह्या कार क्लासचे ऑब्जेक्ट क्रिएट करूया. पहिला ऑब्जेक्ट car1, कार, फॉर एक्झाम्पल टोयोटा ब्रँड, आणि मॉडेल कॅमरी. दुसरा एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया car2, कार, सपोज टेस्ला, आणि मॉडेल वाय. सो जर मला आता या car1 ऑब्जेक्टसाठी car1 ची ही जे इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहे ब्रँड ती ॲक्सेस करायची असेल तर मी सिम्पली असं ब्रँड आणि सेम car1 साठी मॉडेल. जर आपण हे रन केलं, सो car1चं ब्रँड आहे टोयोटा अँड मॉडेल आहे कॅमरी. सिमिलरली आपण ऑब्जेक्ट 2 साठीच्या ज्या इन्स्टन्स ॲट्रिब्यूट डिफाईन केल्या, सो त्या जर ॲक्सेस करायच्या असतील तर टेस्ला आणि मॉडेल वाय. सो आपण
इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहेत त्या ऑब्जेक्ट स्पेसिफिक आहेत. म्हणजे कार 1चा ब्रँड टोयोटा, वेरॅज कार 2चा ब्रँड आहे टेस्ला. सो हे जे सेल्फ डॉट ब्रँड आणि सेल्फ डॉट मॉडेल हे जे ॲट्रिब्यूट आहेत त्या इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहेत त्या ऑब्जेक्ट स्पेसिफिक आहेत. पण त्याचे आपण जर ही स्टॅटिक ॲट्रिब्यूट टोटल कार्स हे जर आपण प्रिंट केलं, सो प्रिंट ही कार या क्लाससाठी आहे, तर कार क्लासचं नाव पहिल्यांदा डॉट टोटल कार्स. आणि आता जर हे प्रिंट केलं तर 2, कारण आपण 2 ऑब्जेक्ट क्रिएट केलेत. आणि हे आपण ऑब्जेक्ट चा यूज करून पण ॲक्सेस करू शकतो. सो कार 1 ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यासाठी टोटल कार्स, किंवा कार 2 ऑब्जेक्ट यूज करून पण करू शकतो. सो कार 2, सो 2 कारण आपण 2च ऑब्जेक्ट क्रिएट केले म्हणून टोटल कार्स आत्ता 2 आहेत. सो स्टॅटिक ॲट्रिब्यूट आणि इन्स्टन्स ॲट्रिब्यूटमध्ये काय डिफरन्स आहे एकदा रिवाइज करूया. सो इज ॲन ॲट्रिब्यूट दॅट बिलॉंग्स टू क्लास इटसेल्फ अँड नॉट एनी स्पेसिफिक इन्स्टन्स ऑफ द क्लास. सो स्टॅटिक ॲट्रिब्यूट असते ते क्लासला बिलॉंग करते, जसं टोटल कार्स आहे हे कार या क्लासला बिलॉंग करत आहे आणि एका स्पेसिफिक कार 1 किंवा कार 2 या ऑब्जेक्टला बिलॉंग नाही करत आहे. क्रिएट इनसाईड अ क्लास बॉडी, आपण हे क्लास बॉडीच्या इनसाईड फक्त एक इंडेंटेशन नंतर क्रिएट केलं, डिफाईन केली. शेअर्ड अमंग ऑल ऑब्जेक्ट्स अँड क्रिएटेड युजिंग क्लास नेम डॉट ॲट्रिब्यूट नेम. सो शेअर्ड अमंग ऑल ऑब्जेक्ट्स, सो कार 1 आणि कार 2 ह्या 2 ऑब्जेक्टमध्ये ही शेअर होते. आपण त्याचा ऑब्जेक्ट यूज करूनही आपण ॲक्सेस करू शकतो. आणि क्रिएट कसं करायचं, तर क्लासचं नेम कार डॉट स्टॅटिक ॲट्रिब्यूटचं नेम. त्याचे एक्झाम्पल्स कधी कधी यूज करायचे स्टॅटिक ॲट्रिब्यूट जर आपल्याला काउंटर्स किंवा टोटल्स पाहिजे असतील, जसं आपण इथं आत्ता टोटल नंबर ऑफ कार्स घेतले. सो त्या केसमध्ये टू ट्रॅक द टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएटेड, शेअर्ड कॉन्स्टंट किंवा व्हॅल्यूज, जर एखादं शेअर्ड व्हॅल्यू असेल जी सगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये शेअर होणार आहे, ती कॉन्स्टंटच असणार आहे, तर त्यावेळी आपण स्टॅटिक ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. आणि क्लास लेवल कॉन्फिगरेशन किंवा क्लास लेवल सेटिंग्स असतील जे त्याच्यासाठी आपण त्या डिफॉल्ट सेटिंगसाठी हे स्टॅटिक ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. वेरॅज इन्स्टन्स ॲट्रिब्यूट काय असते, तर इज ॲट्रिब्यूट दॅट बिलॉंग्स टू स्पेसिफिक इन्स्टन्स ऑफ अ क्लास. जसं आपण इथं बघितलं की सेल्फ डॉट ब्रँड आणि सेल्फ डॉट मॉडेल ह्या 2 इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहेत ज्या स्पेसिफिक कार्स ऑब्जेक्टसाठी वेगळ्या आहेत. कार 1साठी ब्रँड वेगळा आहे, कार 2साठी ब्रँड वेगळा आहे, त्याला इन्स्टन्स ॲट्रिब्यूट म्हणतात. क्रिएटेड इनसाईड इनिट मेथड, तर आपण इनिट मेथडच्या आतमध्ये डिफाईन केल्या. युनिक टू ईच ऑब्जेक्ट अँड ॲक्सेस्ड विदिन द क्लास युजिंग सेल्फ डॉट ॲट्रिब्यूट नेम. युनिक टू ईच ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टसाठी इन्स्टन्स ॲट्रिब्यूट युनिक असते आणि ती सेल्फ डॉट ब्रँड किंवा सेल्फ डॉट ॲट्रिब्यूट नेम असे आपण क्रिएट करतो किंवा डिफाईन करतो. आयडियल फॉर स्टोरिंग ऑब्जेक्ट स्पेसिफिक डेटा विच इज युनिक फॉर ईच ऑब्जेक्ट. सो जो डेटा ऑब्जेक्ट स्पेसिफिक असतो, जसं कार या क्लासमध्ये प्रत्येक कारला ब्रँड मॉडेल हे असणार आहे. सो हा ऑब्जेक्ट स्पेसिफिक डेटा आहे. असा डेटा सेव्ह करण्यासाठी आपण इन्स्टन्स ॲट्रिब्यूट यूज करतो. सो फॉर एक्झाम्पल युजर क्लास जर असेल आणि इन्स्टन्स ॲट्रिब्यूट काय असू शकते, तर नेम, ईमेल, एज, कारण हा प्रत्येक युजरला नेम, ईमेल, एज हा युजर स्पेसिफिक डेटा असणार आहे. अशा वेळी आपण इन्स्टन्स ॲट्रिब्यूट यूज करतो.